हाय फ्रेंड्स, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आहे सायली। आज आपण बनवणार आहोत एक वेगळ्या प्रकाराचं मटण। पहिल्यांदा आपण मटणाचा एक मिठाचा रस्सा बनवूया, नंतर मी तुम्हाला तिखटाचा रस्सा यातूनच सांगणार आहे। आपण कुकरमध्ये 4 पळी आपण तेल टाकणार आहोत। त्यानंतर चॉप केलेला असा बारीक चिरलेला कांदा टाकल्याच्या नंतर थोडा वेळ परतू द्यायचा, जेणेकरून तो लालसर आला गोल्डन कलरचा। त्यात आपण हा मसाला टाकणार आहोत। मसाला आपला नेहमीचाच कांदा, टमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर, खोबरं हे सगळं भाजून घेऊन आपण भाजी करणार आहोत। ते साधा सिंपल आपला रोजचा मसाला। आणि त्याच मसाल्यामध्ये थोडासा लालसर झाला की 4 चमचे मीठ, थोडीशी हळद, आपलं चिकन आणि हे ज्वारीचं पीठ आहे जे आपण तव्यामध्ये भाजलं आहे आणि ते टाकायचं, जेणेकरून रशाला घट्टपणा येतो। आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे गरम पाणी टाकायचं, जेणेकरून रशाला चव पण येते, मिळून पण येतो आणि छान लागतो। पण एवढा रस्सा आपल्याला लागतोच, एवढा पण पुरत नाही घरात, पण एवढा आम्हाला लागतो। यातूनच अर्धा आपण तिखटाचा रस्सा पण करणार आहोत। त्यामुळं ह्याला कमीत कमी हे चिकन असल्यामुळं आपण त्याला 3 शिट्ट्या देणार आहोत। हॉकिंगचं कुकर आहे त्यामुळे एका शिट्टीतच शिजून जातं, पण आपण ह्याला 3 शिट्ट्या देणार आहोत। आणि हे आपण तिखट रश्श्यासाठी करतोय। थोडंसं आलं, लसूण आणि खोबरं हे सेपरेट वाटून तिखट रश्श्यासाठी टाकायचं। ती लाल झाल्याच्या नंतर मग आपण काळा मसाला केला आहे ना तो टाकायचा, जेणेकरून रश्श्याला चव येते आणि मेन म्हणजे डबल मसाला होणार नाही। ही जी आहे ना आलं लसणाची पेस्ट आणि थोडंसं खोबरं याने चव वाढते तिखट रश्श्याची। आणि आपला काळा मसाला हा 1च चमचा टाकायचा, कारण की आपल्या कुकरमध्ये टाकलेला मसाला हा आहे, जेणेकरून डबल मसाला होणार नाही आणि भाजी हा घट्ट होणार नाही। आपल्याला रस्सा भाजी ही पातळ पाहिजे, जेणेकरून भाकरीसुद्धा आपल्याला झुरून खाता आली पाहिजे। म्हणून आपण ही रस्सा भाजी थोडीशी पातळ आणि 1 नंबर झणझणीत बनवणार आहोत। आणि ह्याला छान परतू द्यायचं, लालसर होऊ द्यायचं। मग आपला घरचा फक्त काळं तिखट टाकायचं, बाकी काहीसुद्धा टाकायचं नाही। काळं तिखट टाकायचं आणि छान असं परतून घ्यायचं। आणि ह्याच्यात पण आपण थोडंसं गरम पाणी टाकणार आहोत, जेणेकरून ही जे तिखट टाकलं आहे आणि मसाला टाकला आहे हे शिजून निघेल। थोडंसं 5 मिनटं शिजून निघण्यासाठी आपण ह्याच्यात गरम पाणी टाकून शिजवणार आहोत। आणि नंतर आपल्या कुकरमधला हा तिखट रस्सा त्यामध्ये टाकायचा आहे। आता आपला कुकर हे थंड झाला आहे, त्यातून आपण तिखट रस्सा आणि थोडेसे पीस त्याच्यात टाकणार, जेणेकरून आपल्या घरच्यांना जेवढं लागतं तेवढं तिखट रस्सा बनवायचा। आणि हा एवढा मिठाचा रस्सा पिण्यासाठी, मुलांसाठी आणि खास करून ज्यांना आवडतो त्यांच्यासाठी, आणि हे तिखट रस्सा ज्यांना तिखट रस्सा आवडतो त्यांच्यासाठी। आणि हे आपला तयार झाला आहे झणझणीत असा चिकन तिखट रस्सा। आणि तुम्ही पण नक्की करून पहा। माझ्या चॅनलवर आलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद।